इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठ 23 संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध स्वाध्याय प्रश्न पहिला काय करावे बरे खूप भूक लागली आहे परंतु अन्न पदार्थ उघड्यावर ठेवले आहेत उत्तर उघड्यावर ठेवलेले अन्न खाऊ नये कारण त्यावर धूळ व जंतू बसू शकतात त्यामुळे आजार होऊ शकतो प्रश्न दुसरा जरा डोके चालवा डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे आणि पाणी साचू न देणे यापैकी कोणता उपाय अधिक चांगला व का उत्तर पाणी साचू न देणे हा अधिक चांगला उपाय आहे कारण डास पाण्यात वाढतात पाणी साचले नाही तर डासांची पैदासच होणार नाही प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा संसर्गजन्य रोग म्हणजे काय उत्तर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरणाऱ्या रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात रोगप्रसाराची माध्यमे कोणती आहेत उत्तर हवा पाणी अन्न आणि कीटक ही रोगप्रसाराची माध्यमे आहेत रोगाची साथ येते तेव्हा काय होते उत्तर एकाच वेळी अनेक लोकांना तोच रोग होतो लसीकरण म्हणजे काय उत्तर रोगांपासून संरक्षण मिळावे म्हणून दिल्या जाणाऱ्या लसींना लसीकरण म्हणतात नवजात बाळाला देण्यात येणाऱ्या लसींची यादी करा उत्तर BCG पोलिओ हेपेटायटिस B इत्यादी लसी दिल्या जातात प्रश्न चौथा पुढील विधाने बरोबर की चूक ते लिहा आतड्यांच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो उत्तर चूक काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात चूक प्रश्न 5 पुढे काही रोग दिले आहेत त्यांच्या अन्नातून प्रसार पाण्यातून प्रसार आणि हवेतून प्रसार असे वर्गीकरण करा रोग आहेत मलेरिया टायफॉइड कॉलरा क्षय कावीळ गॅस्ट्रो हगवण घटसर्प अन्नातून प्रसार कावीळ गॅस्ट्रो हगवण पाण्यातून प्रसार कॉलरा टायफॉइड हवेतून प्रसार क्षय घटसर्प प्रश्न 6 कारणे द्या गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे उत्तर पाणी उकळल्यामुळे त्यातील जंतू नष्ट होतात त्यामुळे कॉलरा होण्याचा धोका कमी होतो परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत उत्तर पाण्याच्या डबक्यामध्ये डासांची पैदास होते त्यामुळे रोग पसरू शकतात त्यामुळे पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत